नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पेस्टिसाईड बनवणारी कंपनी आपण अभ्यास करू. पेस्टिसाईड का लागतात? आपण जे अन्न खातो, जे कृषी उत्पादन क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना पेस्टिसाईड लागतं. आणि पेस्टिसाईड बनवणाऱ्या फेमस कंपन्या भरपूर आहेत. ओके, त्याच्यामध्ये UPL आहे, ओके, PI इंडस्ट्रीज आहे, नंतर इन्सेक्टिसाइड्स इंडिया आहे, शारदा क्रॉपकेम आहे. त्या सगळ्या कंपन्या सीझनल कंपन्या असतात. हा व्हिडिओ सीझनल कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी आहे की या कंपन्यांना पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात जस्ट आधी पेरणीच्या वेळेला लागत नाही, पण त्याच्यानंतर ह्या कंपन्यांना 2 क्वार्टर्स औषधांचा खप खूप वाढतो आणि त्याच्यानंतर उरलेले 2 क्वार्टर्स आहेत किंवा पीक काढल्यानंतर त्यानंतर त्यांचा ऑब्व्हियसली खप कमी होतो. अशी कंपनी आहे, ज्याला म्हणतात पेस्टिसाईड किंवा इन्सेक्टिसाइड्स कंपन्या. तर या कंपन्यांना क्वार्टरली 2 क्वार्टरचा उत्तम परफॉर्मन्स असतो, त्यामुळे शेअर वरती जातात तेव्हा त्यानंतर पडतात. आता सध्या आपण डिसेंबरमध्ये बोलतो आहे, ऑलरेडी क्रॉपची काढणी झालेली आहे, काही होईल जानेवारी फेब्रुवारीमध्ये, पण आता त्याचा खप कमी कमी व्हायला लागेल. त्याच्यामुळे हा शेअर आत्ता पडलेला आहे. ओके, 3200 रुपयाला आला असेल बघा तुम्ही, आणि त्याचा पीक होता 4,700 रुपये 2024च्या सीझनला. ओके, आणि आत्ताच्या सीझनला 4,200 रुपये होता. म्हणजे 1,000 रुपये हा शेअर पडलेला आहे बिकॉज ऑफ सीझनल नेचर ऑफ द कंपनीज प्रोडक्ट्स. त्याचं ऑपरेटिंग कॅश फ्लो, मोठी कंपनी आहे PI इंडस्ट्रीज. ओके, ऑपरेटिंग कॅश फ्लो 1400 कोटी आहे एका वर्षामध्ये. गेल्या वर्षी 2,000 कोटी होता. ओके, यांचे कर्ज विशेष नाही आहे यांचे. 242 करोड कर्ज आहे. इक्विटी फक्त 15 कोटी आहे आणि फेस व्हॅल्यू मात्र 1 आहे. त्यामुळे याच्यामध्ये फेस व्हॅल्यू स्प्लिटिंगचा वगैरे काही चान्स नाही. ROC आणि ROE ही 23% आणि 17% आहे, उत्तम आहे. ओके, PE 32 आहे, म्हणजे चीपच म्हणायचं. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे टोटल मार्केट कॅप याची म्हणजे इक्विटी गुणिले मार्केट प्राईस याची आहे 49,000 करोड मार्केट व्हॅल्यू टोटल. डिव्हिडंड यील्ड याची 0.5% आहे फक्त. आणि हाय लो बघितलं तर तुम्ही 4,320 हाय आहे आणि लो आहे 2,951. ओके, आता याच्यावरून वरती चढलेली आहे कंपनी. ओके, 3,000 रुपयाला असू शकते. याची मार्केट काय म्हणायचं, प्रमोटरचे 46% आहेत, त्यामुळे प्रमोटरचे भरपूर शेअर आहेत. स्टेक्स FIचे 16% आहेत. FIने 2% विकले आहेत गेल्या काही क्वार्टर्समध्ये. DIचे सॉलिड 30% आहेत. DIने प्रचंड याच्यामध्ये शेअर्स कॉर्नर केले आहेत. 30% ऑफ द टोटल स्टेक इज DI आहे, म्हणजे प्रमोटरचे 46%, म्युच्युअल फंडाचे 30% आणि पब्लिकचे 60% जे आधी 11% होते. पब्लिकने 40-100ला विकलेले दिसतात शेअर. त्याच्यामुळे हा पण शेअर सायक्लिकल शेअर आहे. तुम्हाला सांगितलं तसं 3,000च्या खाली आला की घ्यायचा आणि 4,000च्या वरती गेला की विकायचा, किंवा 4700 वॉज अ पीक. आता तुम्हाला एक्झॅक्ट पीक कधीच मिळत नाही, म्हणून सांगतो की 3,000ला घ्यायचा आणि 4,000ला विकायचा. असं गेलं तुम्ही जर ग्राफ बघितला 2023पासून गेल्या 3 वर्षाचा, तर अशी स्थिती दिसते. आणि याच्यामध्ये बाईंग अपॉर्च्युनिटीज ऑब्व्हियसली 4-5 वेळा आल्या आणि सेलिंग अपॉर्च्युनिटी पण 4-5 वेळा आलेल्या आहे. ओके, 3 वर्षामध्ये फक्त. ऑब्व्हियसली हा ट्रेडिंग स्टॉक आहे, इन्व्हेस्टमेंट स्टॉक पण होऊ शकतो, पण टिपिकली ट्रेडिंग स्टॉक आहे असं माझ्या